जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा हा अभंग आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा। या अभंगातून संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्याला सांगत आहेत की हे कलियुग चालू आहे आणि या कलियुगात रामनाम हे श्रेष्ठ आहे, तर तेच तुम्ही घेत राहा, म्हणजे रामनामात जागे राहा, म्हणजे तुमचे सर्व दोष जातील। कळी काळ आकळा महादोष जाती भंग। कलियुगामध्ये केवळ एकच साधन प्रभावी आहे, भगवानाचे नामस्मरण। राम, विठोबा, केशव अशा नामाचा उच्चार केल्याने मोठमोठी पाप आणि दोष नष्ट होतात। दुसऱ्या युगात यज्ञ, तप, दान वगैरे आवश्यक असते, तरी कलियुगात नामस्मरण श्रेष्ठ आहे। सहस्त्र समान अनुहात ध्वनी होती। दोन प्रकारचे ध्वनी आहेत, एक आहत जो घर्षणा निर्माण होतो आणि दुसरा अनुहत ध्वनी आहे, तो ब्रह्मांडात अस्तित्व चालत आहे, जो ब्रह्मनाथ आहे, तो नामाच्या घोषाने हजारपटीने कळत नकळत घडलेली पापे घाबरून पळून जातात, किंबहुना त्याचा नाश होतो। म्हणून तुम्ही रामनाम घेत राहा। दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन। दशमीला एक व्रत, एक चित्त, एक निष्ठेने केलेले व्रत पाळा आणि दिंडीचे वारकऱ्यांच्या पायी पालखी सोहळ्याचे दर्शन करा। त्या सोहळ्यातील भक्ती, समर्पण आणि नामस्मरण याचा अनुभव घ्या। एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण। एकादशीला उपवास करा आणि संपूर्ण रात्र जागरण, नामस्मरण व भजनाने भरलेली रात्र करा। उपवास केवळ शरीरासंबंधी नाही, तर मनाचे शुद्धीकरण ही त्यातून होते। जागरण म्हणजे आध्यात्मिक जागरूकता। तुम्हाला उपासना भक्ती करायची असेल तर व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे जे एकादशी व्रत आहे ते करा। जे दशमीला चालू होते, दशमीच्या दिवशी एक व्रत राहून मन आणि इंद्रियांवर संयम करा। कोणतेही निषिद्ध कर्म न करता नामावर लक्ष ठेवून राहा आणि दुसऱ्या दिवशी एकादशी उपवास करा। आणि जागरण करा म्हणजे अंतःकरणात भगवंताचं स्मरण करून नामगुण व लीलांचं गुणगान गा, भजन गा। द्वादशी साधने कोटी गोळे उद्धारते। द्वादशीच्या दिवशी साधना केली तर लाखो पाप जळून खाक होतात। ही साधना म्हणजे नामस्मरण, ध्यान, सेवा इत्यादी आध्यात्मिक कृती। उपवास करून द्वादशीला सकाळी पारण करा म्हणजे उपवास सोडा। मग अशा प्रकारे हे व्रत केल्याने तर तुमच्या कोटी गोळाचा उद्धार तर होईलच, पण नामदेव महाराज म्हणतात की तुम्हालाही केशव आपल्या धामात म्हणजे वैकुंठात ठाव देईल। जागा
Mahati